नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 12 धडाकेबाज निर्णय। आजपासून सर्वांना खुशखबर। 3 जानेवारी बुधवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। नवीन वाहक कायद्यातील हिट अँड रनच्या शिक्षेविरोधात ट्रक टँकर चालक मागील 2 दिवसांपासून संपावर गेले होते। या नवीन कायद्यानुसार हिट अँड रनमध्ये वाहन चालकाला 10 वर्षाची शिक्षा व 7 लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे। तसेच हा कायदा आता अजामीनपात्र असल्याने या कठोर तरतुदीविरोधात मोटार मालक कामगार वाहतुकीच्या विविध संघटनांतर्फे संप पुकारण्यात आले होते। मात्र आता केंद्रीय गृह मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनेच्या बैठकीनंतर देशभरातील ट्रक आणि टँकर चालकांनी आपला संप मागे घेतला आहे। तसेच ट्रान्सपोर्ट संघटनांनी चालकांना कामावर येण्याचे आवाहन केले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे। नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। तसंच गारपिटीने देखील पिकांचे नुकसान झालं आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 13,000 ते 36,000 रुपयापर्यंत भरीव मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। जास्तीत जास्त 3 हेक्टरपर्यंतच्या नुकसानीबद्दल ही मदत मिळणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, खरीप हंगाम 2023 मध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केलेल्या 1021 मंडळांपैकी ज्या मंडळांमध्ये विभाजन होऊन नवीन महसुली मंडळ स्थापन करण्यात आली आहेत आणि त्या महसुली मंडळात अद्याप पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आलेली नाहीत, अशी नवीन महसूल मंडळामध्ये देखील दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, मराठा आरक्षणासाठी मागासवर्ग आयोगाचे काम युद्धपातळीवर सुरू असून कुणबी प्रमाणपत्र तपासण्याची 85% कार्यवाही पूर्ण झाल्याची माहिती राज्य सरकारतर्फे मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांना देण्यात आली। मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, 20 तारखेला मुंबईच्या दिशेनं निघणारा मराठा मोर्चा अडवल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या घरांना वेढा घालू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। 20 तारखेच्या आत मराठा आरक्षण द्या असं सांगताना मोर्चा अडवल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असं जरांगे यांनी बजावलं आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, बुलढाण्यात स्वतंत्र लढण्याच्या निर्णयावर शेतकरी नेते रविकांत तुपकर ठाम आहेत। राजू शेट्टी ऐनवेळी कोणासोबत तरी युती करतात आणि त्यात आमच्यासारख्यांचा बळी जातो असे म्हणत तुपकरांनी निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे। रविकांत तुपकर यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, आरोग्य मंत्रालयाने 24 डॉक्टरांच्या पथकाच्या शिफारशीच्या आधारावर नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहे। एखाद्या गंभीर आजारात किंवा महामारीत ज्या ठिकाणी मर्यादित औषधे किंवा उपचाराची साधने उपलब्ध आहेत त्या ठिकाणी गंभीर रुग्णांना प्राधान्य द्यावे लागेल। नव्या गाईडलाईन्सनुसार रुग्णाला उत्तम सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत। रक्तदाब, पल्स रेट, रेस्पिरेटरी रेट, हार्ट रेट, ऑक्सिजन, युरिन आउटपुटसह विविध सुविधा रुग्णाला मिळायला हव्यात। रुग्णाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला ICUमधून डिस्चार्ज देणे सक्तीचे राहील। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, रुपाली चाकणकरांनी किमान नगरसेवक तरी होऊन दाखवावं असं थेट आवाहन शरद पवार गटाने दिलंय। शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंनी हे आवाहन दिलं आहे। सुप्रिया सुळे गेली 15 वर्ष अजितदादामुळेच निवडून आल्यात, आता अजितदादा सोबत नाही म्हणून बारामतीत तळ ठोकावा लागतोय असं विधान काल रुपाली चाकणकरांनी केलं होतं। त्यावरून आता रोहिणी खडसेंनी चाकणकरांवर निशाणा साधला आहे।
त्यानंतर बघा, महायुतीचा फॉर्म्युला मोदी साहेबांच्या उपस्थितीत ठरणार आहे. एकनाथ शिंदे किंवा अजितदादा यांनी मोदींचे नेतृत्व स्वीकारले आहे. इंडिया आघाडीत बिघाडी आहे. राज्यात आणि देशात गेलेली सत्ता कशी मिळवायची एवढीच त्यांना चिंता आहे, असे विखे पाटील म्हणाले आहेत.